कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी अवैध व्यवसायाचं उच्चाटन करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या आहेत। यानुसार तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतुकीस अथवा विक्री करण्यास बंदी असूनही रेनॉल्ट डस्टर गाडीमधून गोवा बनावटीची दारू भरून ती गाडी भोगावती मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची बातमी मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून गाडी ताब्यात घेतली। गाडीमध्ये मॅकडॉल्स नंबर 1 रॉयल स्टॅग विस्की कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले। सदर गाडीतील शुभम शिवकुमार साळुंखे वय 28, आशुतोष हिंदुराव साळुंखे वय 27 दोघेही राहणार वॉर्ड नंबर 1 जाधवनगर अंधळी पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली यांच्यासह गाडी ताब्यात घेतली। गाडीमध्ये मॅकडॉल्स नंबर 1 कंपनीची 180 मिलीची गोवा बनावटीची विदेशी दारूचे 6 बॉक्स आणि रॉयल स्टॅग विस्की कंपनीचे 180 मिलीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे 6 बॉक्स असा एकूण 51,840 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू, रेनॉल्ट डस्टर गाडी असा एकूण 7,51,840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, प्रदीप पाटील यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता।